Hello friends, welcome to our channel. या YouTube चॅनल मध्ये मित्रांनो तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 26. प्रॅक्टिस सेट 26 हा आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पाहायचं शेवटपर्यंत. ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करून घ्या, सोबत बाजूची बेल आयकॉन प्रेस करून द्या. ओके फ्रेंड्स, चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रॅक्टिस सेट. बघा प्रॅक्टिस सेट मध्ये तर प्रॅक्टिस सेट मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये मित्रांनो तुम्हाला काय सांगितलंय की कंप्लीट द टेबल. ओके, जो हा टेबल दिलाय मित्रांनो तुम्हाला हा कंप्लीट करायचा आहे. ओके, मग बघा यात कंप्लीट करण्यासाठी बघा पहिले सिरियल दिले पा इंडायसेस नंबर इन द इंडेक्स बॉक्स. इंडायसेस ओके त्या प्रकारे इथे लिहायचं आहे. नंतर इथे बेस 3 आहे, इंडेक्स 4 आहे. ओके, नंतर मल्टिप्लिकेशन म्हणजेच बघा इंडेक्स किती आहे 4 म्हणजे 3 हा 3 ला 4 टाइम मल्टिप्लाय करून टाकेल. आणि नंतर व्हॅल्यू म्हणजे यांचा मल्टिप्लाय काय येणार ते लिहायचं आहे या ठिकाणी. ओके, कळालं मित्रांनो. तर बघा सेकंड मध्ये आपल्याला काय दिलंय 16 क्यूब. ओके, मग आता 16 क्यूब बेस काय आहे या ठिकाणी बेस आहे तुमचा, एक मिनिट मित्रांनो, बेस काय असणार तुमचा 16. बेस आहे 16. ओके, तर याप्रमाणे 16. नंतर इंडेक्स काय आहे त्याचा 3 आहे म्हणजे हा 3. तर मग मल्टिप्लिकेशन काय होणार 16 हा 16 ला 3 टाइम मल्टिप्लाय करेल. ओके, 16 इंटू 16 इंटू 16. ओके, मग आता याची व्हॅल्यू मग करा आता 16 इंटू 16 इंटू 16 किती मिळतो हे सांगायचं. बघा 15 चा स्क्वेअर मिळतो 225 225 आणि 16 चा मिळतो 256. ओके, या दोघांचा मल्टिप्लाय 256 इंटू परत करायचं मित्रांनो 16. मग आता 16 चा बघा याला सॉल्व करा आणि तुमचे आन्सर मिळून जाईल. याला सॉल्व करून तुमचे आन्सर काय मिळणार मित्रांनो, तर हा सॉल्व होणार आणि तुमचे आन्सर असणार तुमचे 40 96. ओके, 40 and 96 याला सॉल्व करून तुमचे हे आन्सर मिळून जाईल. ओके, चला तर या प्रकारे हा बॉक्स कंप्लीट करायचा होता तुम्हाला. तर जाऊया आपण पुढच्या बॉक्स मध्ये. बघा पुढच्या याच्यामध्ये आता इथे हा बॉक्स रिकामा दिलाय. नंतर बघा बेस सांगितलाय -8 म्हणून इथे लिहूया आपण बेस असणार तुमचा -8. नंतर इंडेक्स काय आहे त्याचा स्क्वेअर. ओके, झाला कंप्लीट. ओके, नंतर मल्टिप्लिकेशन मध्ये काय करणार तर -8 इंटू -8. -8 इंटू -8 काय मिळणार 8 8 जा 64 म्हणजे हा असणार 64. ओके, मायनस होऊन जाईल प्लस म्हणजे तो असणार +64. आता इथे बघा आता इथे फर्स्ट रिकामा आहे, सेकंड पण आणि थर्ड पण. आता मल्टिप्लिकेशन काय आहे बघा 3/7 3/7 3/7 3/7 म्हणजे बेस मिळून जाईल तुमचा काय असणार 3/7. ओके, आता इंडेक्स शोधायचा. इंडेक्स काय असणार किती टाइम आहे 1 2 3 4 टाइम आहे. ओके, म्हणून याचा असणार हा 4th पॉवर. ओके, काय असणार 4th पॉवर असणार त्याची. ओके, क्लिअर आहे. तर 4th पॉवर असणार. त्याप्रमाणे मग बेस मित्रांनो बेस काय असणार याचा तर बेस आहे तुमचा 3/7. ओके, नंतर इंडेक्स किती असणार तो असणार 4th. ओके, क्लिअर आहे. क्लिअर आहे. पुढे त्याला सॉल्व करून दिलेलं आहे. नंतर बघा पुढे इथे -13 याची काय आहे 4th पॉवर म्हणजेच इथे बघा बेस हा आहे -13, इंडेक्स हा आहे 4th. ओके, मग आता याला सॉल्व करायचंय 4 टाइम म्हणजेच काय असणार -13 इंटू -13 इंटू -13 इंटू -13. ओके, बघा 4 इंडेक्स जेवढा आहे तेवढा टाइम त्याने मल्टिप्लाय करायचा आहे. मग आता मित्रांनो याचा मल्टिप्लाय करून तुम्हाला काय मिळणार 28,561. काय मिळणार 28,561. हे सॉल्व करायचं तुम्ही याचा मल्टिप्लाय करायचं. ओके, पहिले 13 × 13 करायचा
परत जे आन्सर येईल त्याला 13 ने मल्टिप्लाय करायचं, परत जे आन्सर येईल त्याला 13 ने मल्टिप्लाय करायचं, तर त्याप्रमाणे तुम्हाला ती व्हॅल्यूज मिळून जाणार. ओके फ्रेंड्स, क्लिअर आहे. तर बघा याप्रमाणे हा तुमचा जो फिल इन ब्लँक्स आहे हे कंप्लीट करू शकतात आणि याप्रमाणे हा टेबल कंप्लीट होऊन जाईल. ओके फ्रेंड्स, टेक दिस स्क्रीनशॉट. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द व्हॅल्यू. आता बघा मित्रांनो यांच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. आपण व्हॅल्यू फाइंड करूया. बघा काय करणार या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. बघा तर इंडेक्स तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट क्वेश्चन घेऊया. इथे आपण घेऊ फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, 2 ची 10th पॉवर दिली. ओके, 10th पॉवर ऑफ 2. मग आता हा काय असणार, हा 2 ला किती वेळा मल्टिप्लाय करणार, 10 टाइम. ओके, तर काय असणार बघा इथे, इकडे घेऊया आपण. काय करणार, 2 एक वेळा, 2 2 टाइम झाला, 3 4 5 6 7 8 9 and 10 टाइम. ओके, बघा 2 हा 2 ला किती वेळा मल्टिप्लाय करतो, 10 टाइम. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, मग आता याला सॉल्व करायचं मित्रांनो. बघा मग काय करणार, 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 16 2 जा 16 2 जा 32 32 2 जा 64 64 2 जा 128. ओके, इथपर्यंत यांचा मल्टिप्लाय काय मिळाला आपल्याला, 128. ओके, परत एकदा करून घेऊया. 2 1 जा 2 सॉरी 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 16 2 जा 32 32 2 जा 64 64 2 जा 128. ओके, परत आता इकडे यांचा पण करून घेऊ. 2 2 जा 4 4 2 जा 8. मग 8 ने याला मल्टिप्लाय करून घेऊ, आन्सर मिळेल. ओके, बघा 8 8 जा 16 चा 6 कॅरी 1 8 2 जा सॉरी 8 8 जा 64 होणार. ओके, 64 होणार मित्रांनो. इरेजर घेऊया. ओके, तर इथे यांचा मल्टिप्लाय मिळाला, इकडे घेऊया. 128 इंटू 2 2 जा 8 2 2 जा 4 4 2 जा 8 8 ने मल्टिप्लाय करून काय मिळणार, 8 8 जा 64 चा 4 कॅरी 6 8 2 जा 16 8 2 जा 16 अँड 6 किती मिळणार, 22 चा 2 कॅरी परत 2 परत 8 1 जा 8 अँड 2 10. तर किती मिळणार मित्रांनो, त्याचे आन्सर 1024. काय मिळणार, 1020 सॉरी 0 राहिला मित्रांनो आपला एक. असणार 1024. तर फर्स्ट क्वेश्चनची व्हॅल्यू मित्रांनो याप्रमाणे मिळून जाईल. ओके, क्लिअर आहे मित्रांनो, कळालंय. चला तर आपण घेऊया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड नंबर वाला. सेकंड नंबर या ठिकाणी लिहूया. सेकंड मध्ये हा सेकंड मध्ये काय सांगितलंय, 5 क्यूब. ओके, 5 क्यूब मध्ये काय मिळणार, 5 इंटू 5 इंटू 5. तर बघा 5 इंटू 5 इंटू 5 काय मिळणार, तर या ठिकाणी घेऊया 5 5 जा 25 25 5 जा मिळणार 125. ओके, तर याची व्हॅल्यू मिळून जाईल सेकंडची 125. नेक्स्ट घेऊया मित्रांनो. नेक्स्ट कोणते, 3 नंबर वाला. 3 नंबर वाला काय मिळणार बघा, 3 नंबर काय आहे 3 मध्ये. ओके, क्लिअर दिसतंय. 3 मध्ये आहे -7th 4th पॉवर आहे. ओके, मग इथे 4th टाइम -7 इंटू -7 इंटू -7 इंटू -7. ओके, या प्रकारे यांना ब्रॅकेट मध्ये घेऊया. तर मग आता याला सॉल्व करणार बघा. 7 इंटू 7 मिळणार किती मित्रांनो, हा मिळणार 49. इकडे करून घेऊ आपण मल्टिप्लाय. ओके, 49. इथे पण 7 इंटू 7 हा पण मिळणार 49. मग आपण यांचा मल्टिप्लाय करून घेऊया. 9 9 जा 81 चा 1 कॅरी 8 9 4 जा 36 36 अँड 4 44. ओके, तर मग आता 4 9 जा 36 चा 6 36 चा 6 कॅरी 3 4 4 जा 16 अँड 3 4 4 जा 16 अँड 3 90. यांची ऍडिशन करून घ्या, किती मिळणार, 1 10 चा 0 कॅरी 1 14 चा 4 कॅरी 1 आणि हा 2. तर किती मिळणार मित्रांनो, 2400
21 काय मिळणार 2401 ओके हे आन्सर मिळून जाईल क्लिअर ओके हे मित्रांनो क्लिअर करून घ्या चला तर या प्रकारे थर्ड क्वेश्चन ही कंप्लीट होईल घेऊया मित्रांनो फोर्थ वाला क्वेश्चन फोर्थ मध्ये फोर्थ इथे घेऊया मित्रांनो बघा इथे अंडरलाइन करून हा फोर्थ नंबर फोर्थ मध्ये काय सांगितलंय -6 चा क्यूब सांगितलंय ओके म्हणजेच याला सोडविताना काय करणार -6 इंटू हे बघा पहिले -6 इंटू परत -6 इंटू परत -6 ओके मग काय मिळणार 6 6 जा 36 मिळतो 6 6 जा 36 ओके इथे आपले मायनस मायनस प्लस झाला प्लस मायनस 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 प्लस ओके तसंच इथे मायनस मायनस झाला तुमचा प्लस 36 इंटू परत करूया आपण 6 6 6 जा 36 चा 6 कॅरी 3 6 3 जा 18 19 20 21 तर मिळणार हा 216 काय मिळतोय 216 पण लक्षात ठेवा मित्रांनो हा 6 6 जा 36 झाला हा पॉझिटिव्ह झालाय मग त्याला नेगेटिव्हने मल्टिप्लाय केलाय म्हणजे प्लस मायनस परत मायनस म्हणजे आन्सर काय असणार तुमचे -216 ओके क्लिअर आहे क्लिअर हे खोडून घेऊया कळतंय मित्रांनो ओके याप्रमाणे ही 4 क्वेश्चन त्यांची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता ओके या प्रकारे मल्टिप्लाय करून घेऊया मित्रांनो आपल्या नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट मध्ये 5 नंबर मध्ये बघा काय आहे 9 चा क्यूब आहे ओके इथे 5 नंबर देऊया इथे 9 चा क्यूब 9 चा क्यूब मीन्स काय असणार 9 इंटू 9 इंटू 9 ओके मग यांचा मल्टिप्लाय 9 9 जा 81 81 इंटू 9 9 1 जा 9 9 7 9 8 जा 72 म्हणजे हा काय मिळणार 729 मिळून जाईल ओके फ्रेंड्स काय मिळणार हा 729 नंतर 6 नंबर वाला घेऊया 6 नंबर काय आहे 6 नंबर मध्ये आहे 8 ची 1th पॉवर ओके काय आहे 8 ची 1th पॉवर आहे म्हणजेच हा काय असणार 8च असेल ओके 8 ला मल्टिप्लाय करायला कोणीच नाही म्हणजे हा याचे आन्सर काय मिळून जाईल 8 मिळून जाईल ओके क्लिअर आहे चला तर पुढचे घेऊया मित्रांनो इकडे 7th नंबर वाला 7th मध्ये काय सांगितलंय तुम्हाला 4/5 याचे काय आहे क्यूब आहे म्हणून इथे 4/5 इंटू 4/5 इंटू 4/5 मग आता याचा मल्टिप्लाय यांचा मल्टिप्लाय कसा करणार मित्रांनो वरच्या वरच्यांचा मल्टिप्लाय खालच्या खालच्यांचा मल्टिप्लाय मग इथे काय येणार 4 4 जा 16 16 4 जा 64 काय मिळणार 16 4 जा 64 मग आता इथे परत इथे 5 5 जा 25 25 5 जा 125 तर याची व्हॅल्यू काय मिळून जाईल मित्रांनो 64/125 पुढचा घेऊया 8 नंबर वाला काय आहे तर हा 8 नंबर इथे काय दिलंय तुम्हाला -1/2 याचा काय आहे 4th पॉवर आहे मग याला सॉल्व करताना बघा काय करणार इथे फर्स्ट मध्ये -1/2 इंटू परत -1/2 इंटू -1/2 इंटू -1/2 ओके याप्रमाणे होऊन जाईल मग आता इथे आपण काय करणार बघा सर्वांचा मल्टिप्लाय करणार हे बघा पहिले साइन काय येणार ते ठरवून घेऊ मायनस मायनस होणार प्लस प्लस मायनस होणार मायनस 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 होणार प्लस म्हणजे साइन येणार प्लसचे मग आता इथे 1 इंटू 1 इंटू 1 इंटू 1 काय मिळणार 1 अपॉन मध्ये 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 हा मिळणार 16 तर याचे आन्सर काय मिळून जाईल मित्रांनो 1/16 ओके फ्रेंड्स क्लिअर आहे तर मित्रांनो या प्रकारे हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाला आहे तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका ज्यांनी मित्रांनो सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी करून घ्या सबस्क्राइब सोबत बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या ओके फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लक